नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 9वी, त्यामधील पाठ 3 धारा विद्युत. आपण यापूर्वी एक सेशन केलेला आहे या पाठासंदर्भात. त्यामध्ये आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉन्सची गती म्हणजे काय किंवा विभवांतर म्हणजे काय, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, त्याचा युनिट हे आपण बघितलं होतं. त्याचप्रमाणे आता ह्या येणाऱ्या सेशनमध्ये आपण रोधकता किंवा रोध, त्याचं युनिट म्हणजे ओहम म्हणजेच काय याच्याविषयी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया धारा विद्युत. बघा, विद्युत धारा म्हणजे काय, तर वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजेच विद्युत धारा होय. आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलं होतं की जेव्हा एखाद्या वाहकाचा तुकडा म्हणजे धातूचा तुकडा आपण कन्सिडर करतो त्यावेळेला त्यातील इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली फिरत असतात. ज्या वेळेला बाहेरील घटाशी त्याचा संपर्क येतो म्हणजे एनोड आणि कॅथोडशी त्याची जोडणी होते, त्यावेळेला इलेक्ट्रॉनची जी मोशन असते ती फक्त पॉझिटिव्ह एंडच्या दिशेने असते. कारण आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंडमध्ये अट्रॅक्शन असतं, म्हणून इलेक्ट्रॉन्स जे असतात ते पॉझिटिव्ह एंडकडे जातात. आता हा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजेच विद्युत धारा. म्हणजेच बाहेरून एखादा वाहक लावला, समजा एखादी वायर लावली असेल आणि बल्ब लावला असेल, तर त्या वाहकामधून ही विद्युत धारा वाहते आणि त्याच्यामुळे तो बल्ब टंगस्टन फिलामेंट मधून ही विद्युत धारा जाऊन त्या बल्बला प्रकाशित करते. आता ह्याचे मूल्य एकक कालावधीत वाहकातून जाणाऱ्या विद्युत प्रभारा एवढे असते. आता विद्युत प्रभार म्हणजे सायंटिफिक लँग्वेज मध्ये विद्युत प्रभारला क्यू हा सिम्बॉल आहे. क्यू म्हणजेच कुलोम, म्हणजे हा चार्ज, याच्यावर जो प्रभार आहे एकक कालावधीत म्हणजेच 1 सेकंद किंवा 1 मिनिट 1 तास काही असू शकतो, त्याच्यामधून वाहकामधून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढं या विद्युत धारेचं म्हणजेच त्याचा सिम्बॉल आय आहे त्याचं मूल्य असतं. आता पहा, विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट. परत एकदा बघा, वाहकातून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनचा प्रवाह विद्युत धारा होय, हे आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं. तर त्याचे मूल्य आय एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाह एवढे असते. जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून, काटछेद म्हणजे एरियामधून, टी या कालावधीत वाहणारा विद्युत प्रवाह असेल तर त्याचं सूत्र आहे आय बरोबर क्यू छेद टी म्हणजे क्यू अपॉन टी. आता विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतलं एकक जे आहे ते कुलोम आहे आणि विद्युत धारेचं एकक आहे एम्पियर. म्हणजे एका इलेक्ट्रॉनवर 1.6 × 10⁻⁻19 कुलोम इतका प्रभार असतो. म्हणजे 1.6 × 10⁻19 कुलोम एवढा विद्युत प्रभार एका इलेक्ट्रॉनवर असतो. आता एम्पियर म्हणजे काय ते बघा. सर्वप्रथम आपण बघतोय की फॉर्म्युला आय बरोबर क्यू छेद टी. आय म्हणजेच एम्पियर आणि क्यू जो प्रभार आहे त्याला आपण कुलोम या एककात मोजतो आणि टी म्हणजे सेकंद. तर 1 एम्पियर बरोबर 1 कुलोम छेद 1 सेकंद म्हणजे 1/1 एक व्हॅल्यू येते म्हणजेच 1 एम्पियर. त्याची डेफिनेशन काय आहे बघा, वाहकातून एका सेकंदास 1 कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा 1 एम्पियर आहे असे म्हणतात. किती म्हणतात त्याला विद्युत धारा, तर 1 एम्पियर. आता जनरली बघा, आपण जेव्हा सेलच्या पॉझिटिव्ह एंडला म्हणजेच एनोडला वायर जोडतो आणि तिथून ती निगेटिव्ह एंडकडे इलेक्ट्रॉन्स वाहत असतात. पण तसं बघायला गेलं तर इलेक्ट्रॉन जे असतात ते सेलच्या आतमध्ये निगेटिव्ह एंडकडून पॉझिटिव्ह कडे येतात. आपण बघितलं होतं धनप्रभार निगेटिव्ह एंडकडे जातो, त्याच वेळेला इलेक्ट्रॉन्सचे वहन जे आहे ते पॉझिटिव्ह एंडकडे होतं. पण आपण जेव्हा बाहेरून त्याला वायर जोडतो त्यावेळेस पॉझिटिव्ह एंडकडून निगेटिव्ह एंडकडे जाताना आपल्याला इलेक्ट्रॉन दिसतात. म्हणजे इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरीही विद्युत धारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते, हे आपण बघितलेलं आहे. मग आता विद्युत रोध म्हणजे रेझिस्टन्स आणि ओहमचा नियम. ओहम म्हणजे जॉर्ज ओहम, जर्मन शास्त्रज्ञ आहेत हे. त्यांनी एक नियम दिला विद्युत रोधाच्या बाबतीत. आता विद्युत रोध निर्माण कसा होतो, तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स त्या मेटलच्या तुकड्यामधून पीसमधून जात असतात त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स एकमेकावर आदळून किंवा ती तार ज्या मेटलची बनलेली आहे त्याच्या अणूवर आदळून त्यांना रोध निर्माण होतो. हा रोध ओहम नावाच्या सायंटिस्टने कॅल्क्युलेट केला, म्हणून त्याच्या सन्मानार्थ त्याला जे युनिट आहे रोधाचं त्याला सुद्धा ओहम हे युनिट देण्यात आलं. आता पाहूया आपण ओहमचा नियम नक्की आहे काय. ओहमचा नियम वाहकांमधून प्रवाहित होणारी विद्युत धारा व त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतर यांच्यामधील संबंध
जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो. आता बघा, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना म्हणजे त्याची लेंथ किंवा त्याचं काटछेदाचं क्षेत्रफळ, तिथे असलेलं टेम्परेचर यांना म्हणतात भौतिक अवस्था. ह्या कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. म्हणजेच आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. आय व्ही ला समानुपाती असते. म्हणजे जेवढे व्होल्ट, समजा आपण 1.5 व्होल्टचा एक सेल घेतला, त्याच्यामधून एमिटरच्या साहाय्याने म्हणजे करंट मोजण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला एमिटर म्हणतात, त्याच्यामध्ये जर करंट बघितला तर तो 1 एम्पियर जर असेल तर दुसरा सेल लावल्यानंतर तोच करंट 2 एम्पियर होतो. तिसरा सेल लावल्यानंतर तोच करंट 3 एम्पियर होतो. म्हणजे 1.5 व्होल्ट इतका विभवांतर असेल तर त्यातून निर्माण होणार करंट, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे जशी सेलची संख्या वाढत जाते, जसं व्होल्टेज ज्या प्रमाणात वाढत जातं त्या प्रमाणात करंट सुद्धा वाढतो. यालाच समानुपाती असणं असं म्हणतात. म्हणजेच वाहकाची भौतिक अवस्था जर कायम असेल, त्याचं टेम्परेचर, काटछेदाचं क्षेत्रफळ किंवा लेंथ, तर वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही विभवांतरास समानुपाती असते. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. हा ओहमचा नियम आहे. इथे पहा, विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे खालील प्रमाणे व्यक्त करतात. जसं आपण व्होल्टच्या बाबतीत बघितलं होतं तसंच करंटच्या बाबतीत बघा, 1 मिली एम्पियर म्हणजेच 10⁻³ एम्पियर, म्हणजे ते 10⁻³ एम्पियर म्हणजेच 1 मिली एम्पियर. 1 मायक्रो एम्पियर म्हणजेच 10⁻⁶ एम्पियर. आता हे कोणी शोधून काढलं तर फ्रेंच गणित तज्ञ आणि वैज्ञानिक एम्पियर यांनी विद्युतधारेवर आधारित प्रयोग केले. त्यांच्या अलौकिक अशा कार्यामुळे आज आपण वाहक वाहकातून वाहणारी विद्युतधारा मोजू शकतो आणि म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या विद्युतधारेला एकक दिले गेलेलं आहे एम्पियर. इथे पहा, आपण आता रोधकता बघतोय किंवा त्याच्यापूर्वी रेझिस्टन्स म्हणजे काय ते बघूया. रोध आणि त्याच्यानंतर रोधकता पाहणार आहोत. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा त्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. हे आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं. हा ओहमचा नियम आहे. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल हे साइन इथे काढून इक्वल टू साइन आलेला आहे आणि के हा स्थिरांक घेतलेला आहे. जेव्हा समानुपाती किंवा व्यवस्थानुपाती हे साइन काढलं जातं त्यावेळेला इक्वल टू साइन देऊन काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तसा इथे के कॉन्स्टंट घेतलेला आहे म्हणजे स्थिरांक आहे तो. म्हणजे आय गुणिले हा के लेफ्ट हँड साइडला जाऊन 1 ला डिवाइड होईल, म्हणजे ते 1 आहे असं कन्सिडर केलं जातं. 1/k इज इक्वल टू व्ही. आता 1/k म्हणजेच आर म्हणजेच वाहकाचा रोध. 1I इंटू आर इज इक्वल टू व्ही. अर्थातच व्ही इज इक्वल टू आय आर किंवा आर आय जो मल्टिप्लाय आहे तो लेफ्ट हँड साइडला जाऊन डिवाइड होतो. म्हणजे आर इज इक्वल टू व्ही बाय आय असं सुद्धा आपण याचं सूत्र लिहू शकतो. याच सूत्रास ओहमचा नियम असे म्हणतात. आता वरील सूत्रावरून आपल्या रोधाचे एसआय एकक मिळवता येते. विभवांतर व्होल्ट व विद्युतधारा एम्पियर मध्ये मोजतात. आपल्याला माहित आहे एसआय पद्धतीमध्ये विभवांतर जे आहे पोटेन्शियल डिफरन्स ते व्होल्ट मध्ये मोजलं जातं आणि विद्युतधारा जी आहे ती एम्पियर मध्ये मोजली जाते. आता म्हणून रोधाचे एकक व्ही बाय ए म्हणजेच व्होल्ट बाय एम्पियर हे येईल. यालाच ओहम असेही म्हणतात. आता ओहम हे एक ओहम या चिन्हाने बघा आपल्या समोरचा सिम्बॉल दाखवलेला आहे. या चिन्हाने तो दाखवला जातो. साधारण ओमेगा असा तो सिम्बॉल असतो. म्हणजे 1 व्होल्ट छेद 1 एम्पियर म्हणजेच 1 ओहम. 1/1 किती येतो? 1 येतो. आणि म्हणून हा 1 ओहम व्होल्ट अपॉन एम्पियर म्हणजेच ओहम. आता 1 ओहम रोध, आता आपण याची डेफिनेशन करूया की वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले. किती व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले? 1 व्होल्ट. आणि त्या वाहकातून 1 एम्पियर विद्युतधारा जात असेल. जेव्हा आपण 1 व्होल्ट इतका विभवांतर प्रयुक्त केलं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं आणि त्याच वेळेला जर 1 एम्पियर इतकी विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट जात असेल तर त्या वाहकाचा रोध म्हणजे रेझिस्टन्स 1 ओहम 1 ओहम असे म्हटलं जाते. आता त्यांनी बाजूला मेन्शन केलंय बघा, वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय तर लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व त्याचे द्रव्य या सगळ्यांना मिळून त्याची भौतिक अवस्था म्हणजेच फिजिकल स्टेट तयार होते. तेव्हा हा वाहकाचा रोध व रोधकता याविषयी आपण इथे बघणार आहोत. आपण आताच बघितलं की रोध म्हणजे काय. रोध म्हणजेच आपण जेव्हा एखादा वाहक ज्याची भौतिक अवस्था कायम असेल त्यावेळेला जो समानुपाती आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही याचं एक्सप्रेशन बघितलं, त्याच्यामध्ये आर चा कॉन्स्टंट बघितला होता, त्याला रोध म्हणतात आणि तो ओहमने डिस्कवर केला म्हणून त्याला ओहम हे युनिट देण्यात आलं. आता रोधकता म्हणजे काय ते बघूया. म्हणजेच रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय ते सुद्धा आपण बघूया.
गतिमान इलेक्ट्रॉन्स त्याच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आढळतात. म्हणजेच गतिमान इलेक्ट्रॉन्स जेव्हा पॉझिटिव्ह एंडकडे अट्रॅक्ट होत असतात, ज्या वेळेला बाहेरून ड्राय सेल लावला जातो किंवा इलेक्ट्रिक करंट अप्लाय केला जातो, त्यावेळेस ते स्पीडमध्ये पॉझिटिव्ह एंडकडून बाहेर निघून परत एकदा वायरच्या मार्फत निगेटिव्ह एंडकडे येत असतात. मग हे जेव्हा जात असतात त्यावेळेला ते आयनांवर, म्हणजे कॉपरची वायर असेल तर Cu2+ हे आयन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्सवर आढळतात. त्याचप्रमाणे ॲटम्सवर सुद्धा आढळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा होतो. आपल्याला सुद्धा माहित आहे, आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असतो त्यावेळेला रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर असतात, जेणेकरून आपण आपली गाडी एका स्पीडच्या लिमिटमध्ये चालवावी. म्हणजे त्याचप्रमाणे या इलेक्ट्रॉन्सला सुद्धा अडथळा निर्माण होतो, म्हणजेच विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. हा झाला रोध. आता बघूया आपण रोधकता म्हणजे रेझिस्टिव्हिटी. विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध हा वाहक पदार्थ, म्हणजे ज्या वाहकामधून ही विद्युतधारा वाहते त्याला वाहक पदार्थ म्हटलं जातं, वाहकाची लांबी व काटछेदी क्षेत्रफळ या गोष्टींवर अवलंबून असतो. बघा, इथे वाहकाची लांबी आहे म्हणजे लेंथ आहे, आणि काटछेदी क्षेत्रफळ म्हणजेच काय तर एरिया, याच्यावर अवलंबून असतो. कशा प्रकारे अवलंबून असतो तो आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला दिसतंय की विशिष्ट तापमानात वाहकाचा रोध R हा वाहक पदार्थ, वाहकाची लांबी L व काटछेदी क्षेत्रफळ A या गोष्टीवर अवलंबून असतो. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे जर वाहकाचा रोध R असेल तर एक्सप्रेशन बघा, R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L. म्हणजे रोध जो आहे तो त्याच्या लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, समानुपाती आहे आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू A. याचा अर्थ असा झाला, जर लांबी वाढत गेली, वायरची लांबी जर वाढत गेली तर त्याचा रोध वाढत जातो, कारण हे समानुपाती आहे. आणि काटछेदाचं जे क्षेत्रफळ आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. बघा, एकच रस्ता असेल, त्यातून एकच सायकल किंवा बाईक पास होऊ शकते आणि समोरून एखादी बाईक आली तर मात्र तिथे अडथळा निर्माण होतो. म्हणजे जसा एरिया कमी होत जातो तसा रोध वाढत जातो. तो जर रस्ता मोठा असेल, रुंद असेल, तर ह्याच्यातून 2 सायकली आरामात जाऊ शकतात. म्हणजेच वाहकाचा काटछेद जो आहे तो आपण वाढवला तर रोध मात्र कमी होतो आणि इलेक्ट्रॉन्स आरामात त्या वायर मधून पास होऊ शकतात. म्हणजे R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L अँड R इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू A. आता एकत्र केल्यानंतर लेफ्ट हँड साइडला R असल्यामुळे R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू A हे एक्सप्रेशन आपल्याला दिसतंय. म्हणजेच आपण डायरेक्टली प्रपोर्शनल साइन इथे काढलं तर इक्वल टू साइन दिलं जातं. आता इक्वल टू साइन दिल्यानंतर इथे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घ्यावा लागेल आणि तो रो असा तो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. म्हणजे R इज इक्वल टू रो इंटू L बाय A. म्हणजेच P बरोबर, रो बरोबर आपण काढू शकतो की RA बाय L. म्हणजेच हा A पलीकडे जाऊन R आणि A ला मल्टिप्लिकेशन होतो आणि L त्याला डिवाइड होतो. आता बघा, आपण जर एकक काढण्याचा प्रयत्न केला रोधकतेचा, तर रेझिस्टन्सचं एकक ओहम आहे, एरियाचं एकक मीटर स्क्वेअर आहे आणि लेंथचं एकक मीटर आहे. म्हणजे वरील मीटर स्क्वेअर आणि खाली लेंथचं मीटर, मीटर कॅन्सल होतो आणि रोधकतेचं एकक आपल्याला मिळतं, ते म्हणजेच ओहम मीटर. ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन अंती काय शिकलो ते पाहूया. बघा, ओहमचा नियम म्हणजेच कोणत्याही मटेरियलची भौतिक अवस्था कायम ठेवली आणि जर करंट जाऊ दिला तर जाणारा करंट हा विभवांतराशी समानुपाती असतो. त्याच्यानंतर आपण याची डिस्कवरी ओहमने केली, म्हणून आपण त्यांच्या सन्मानार्थ या रोधाला, रेझिस्टन्सला युनिट ओहम दिलेलं पाहिलं. त्याच्यानंतर आपण बघितली रोधकता. रोधकता म्हणजे कशा प्रकारे रोध जो असतो, रेझिस्टन्स जो आहे तो लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे किंवा काटछेदाचं क्षेत्रफळ जे आहे वायरचं त्याला कशा प्रकारे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि त्याच्यानंतर आपण रोचं एक्सप्रेशन काढलं, त्याच्यावरून आपण त्याला युनिट दिलं ओहम मीटर असं. धन्यवाद.